1 फेब्रुवारी 2025 पासून शेतकऱ्यांच्या एका कागदपत्रामध्ये 11 नवीन मोठे बदल करण्यात आलेले आहेत। 1 फेब्रुवारी 2025 ला आपल्या देशाचे युनियन बजेट जाहीर झाले आणि शेतकऱ्यांसाठी 11 नवीन नियम बदल करण्यात आले। त्यामुळे आता शेतकऱ्यांना योजना घेणे असेल किंवा विविध कागदपत्रांची पडताळणी ही खूप सोप्या पद्धतीने करता येणार आहे। हे 11 नवीन नियम हे शेतकऱ्यांच्या 7/12 मध्ये करण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना 7/12 आता समजायला तर खूप सोपा जाणारच आहे, परंतु हे 11 नवीन नियमामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदेही होणार आहेत। तर हे फायदे कोणते होणार आहेत किंवा हे 11 नियम कोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर 11 मोठे बदल आहेत आणि हे बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत। पहिला बदल आहे तो म्हणजे गाव नमुना 7 मध्ये गावाच्या नावासोबतच कोड क्रमांक असणार आहे। हा पहिला जो नियम आहे तो नियम आहे 7/12 उतार्यामध्ये करण्यात आलेला। त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे लागवड योग्य म्हणजे लागवडीसाठी जे योग्य आहे ते क्षेत्र आणि लागवड नसलेले क्षेत्र हे स्वतंत्रपणे दाखवले जाणार आहे। म्हणजे 7/12 मध्ये आता लागवड योग्य क्षेत्र आणि लागवड अयोग्य क्षेत्र हे स्वतंत्रपणे दाखवले जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता 7/12 उतारा वाचायला खूप सोपा पडणार आहे। तिसरा आहे नियम तो म्हणजे शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिन शेतीसाठी आर चौरस मीटर नवीन मापन जी पद्धत आहे ती वापरली जाणार आहे। शेतीसाठी ही पद्धत वापरली जाणार आहे, ती नवीन पद्धत वापरली जाणार आहे। हेक्टर आर चौरस मीटर आणि बिन शेतीसाठी आर चौरस मीटर ही नवीन पद्धत ही वापरली जाणार आहे। त्यानंतर चौथा नियम आहे तो म्हणजे यापूर्वी इतर हक्क मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक हा थेट खातेदाराच्या नावासमोर आता दिसणार आहे। हा झाला चौथा नियम। तर 5वा नियम आहे मृत व्यक्ती, कर्जबाज आणि ई कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आता आडवी डायरेक्ट रेषच मारली जाणार आहे। त्यानंतर 6वा नियम आहे तो म्हणजे फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या शेतजमिनी प्रलंबित फेरफार त्याचा स्वतंत्र रकाना असणार आहे। त्यानंतर 7वा नियम आहे 7/12 मध्ये केलेला तो म्हणजे 7वा बदल मोठा आहे तो म्हणजे सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार केला जाणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचा 7/12 वाचायला हा खूप सोपा पडणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना स्वतः 7/12 वाचता येत नाही, म्हणून तो दुसऱ्यांकडून पूर्णपणे समजून घ्यावा लागतो, परंतु ह्या 11 नियमांमुळे त्यांना आता हा 7/12 वाचणे हे सोपे होणार आहे। त्यानंतर हा 7वा नियम झाला। यानंतर 8वा नियम आहे तो म्हणजे 2 खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार आहे। त्यामुळे सर्व नावे हे स्पष्टपणे दिसणार आहेत। म्हणजे 2 खातेदारांची जी नावे असतात त्याच्यामध्ये आता ठळक रेष मारली जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता सर्वांची स्पष्टपणे नावे ही वाचता येणार आहेत। त्यानंतर पुढचा आणि 9वा नियम आहे तो म्हणजे गट क्रमांकासोबतच शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाणार आहे। हा झाला 9वा नियम। त्यानंतर पुढचा 10वा नियम म्हणजे बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक जुळी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आलेले आहेत। हा आहे 10वा नियम। त्यानंतर 11वा बदल आहे तो म्हणजे बिनशेतीच्या 7/12 उतार्याच्या शेवटी आता क्षेत्र अकृषक क्षेत्रांमध्ये रूपांतरित झाल्याची नोंद ही असणार आहे। तर हे 11 बदल आहेत। हे 11 बदल आता 7/12 मध्ये करण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांना आता 7/12 वाचायला खूप सोपा पडणार आहे। सो हे 11 बदल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। त्याचबरोबर चॅनल अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।